नाही, हीच मोठी आयडेंटिटी आता. पहा, एका आदिवासी समाजातील मुलाला हे भेटते, हे भाग्य आहे. आदिवासी शाळांना आपण संगणक दिले होते पहिल्या वर्षी बाई, याची देखील आपल्याला आठवण आहे. आकर्षक गिफ्ट स्पार्कचे शूज दिले जातील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नशीबवान ठरला विशाल. असेच तुम्ही पुढच्या 2 रात्रींमध्ये या. 2 रात्रींमध्ये तुम्हाला स्पोर्ट्स शूज देण्यात येईल. मॅच चालू करा. आकर्षक गिफ्ट अर्थातच हे स्पोर्ट्स शूज आहेत रायगड फुटवेअर कडून. आणि पहिल्याच चेंडूवरती मोठी विकेट आणि आकर्षक टी शर्ट देऊन विशाल पवारचा सन्मान मात्र इथे होतोय. विशाल पवार खुश. विशाल, एकच मिनिट, जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याकडे वेळ आहे. म्हणून कसं वाटतंय आज तुम्ही नशीबवान ठरलात आणि तुम्हाला आकर्षक गिफ्ट मिळाले? चांगलं वाटलं. जास्त काही बोललं नाही, परंतु त्याचा चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सांगतोय की नक्कीच त्याच्यासाठी एक खूप मोठं पारितोषिक आहे. चला बॅटर पाठवा त्वरित डिक्सल संघ. फलंदाज मात्र इथे येऊन थांबलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का. श्रेयस मसे मात्र इथे बाद झालाय. बिग विकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलमध्ये गोल्डन विकेट. अर्थातच मागील मॅचचा हिरो श्रेयस मसे स्वस्तावरती बाद होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. डगआउटमध्ये तो पोहोचतोय निराश पावलांनी. महत्त्वपूर्ण सामना आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वाचा धक्का लागतोय. नितू मालीनं पहिल्याच बॉलमध्ये काय विकेट मिळवली आहे. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये भावेश. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला यशोदीप डिक्सल संघानं आणि पहिल्याच बॉलमध्ये मोठा धक्का सोसावा लागतोय. नीतू मालेचा बॉल भन्नाट यारकर. चकित झाला यष्टीरक्षक कल्पेश देखील. वेग प्रचंड होता नीतू मालेच्या बॉलवरती. लाईन लेंथ कंट्रोलमध्ये ठेवत असताना वाईड यारकरचा बॉल. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. पहिल्याच बॉलमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर दुसरा बॉल योग्य टप्प्यावरती बीट केल्या फलंदाजाला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. लोअर फुलटॉस बॉल फटका अप्रतिम आहे, परंतु प्रोटेक्शन अवेलेबल आहे. टीमचे कॅप्टन अभि देवगिरे पोहोचत आहेत. थोडासा वाईड थ्रो राहिला. अतिरिक्त उचलीवरून जाणारा बॉल. बॅकअप चांगल्या रीतीनं विशाल पोखरकरचं. इथून रन मिळते. एक धाबेचा श्री गणेश बॉल नंबर 3 वरती यशोदीप डिक्सल संघाची धावसंख्या 1-1. कॅप्टन बाद झालाय. त्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये धाबेचा श्री गणेश 1 धाव धावफलकावरती. बॉल नंबर 4. नितूचा बॉल फसलाय फटका. शॉट थर्ड मॅन मध्ये मनीष. नो मिस्टेक बाय द मनीष. पकडले सहज सोपी कॅच. आणखी एक फलंदाज रोहित हॅज टू डिपार्ट. अडचणीमध्ये आहे यशोदीप डिक्सल संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला निर्णय कदाचित अंगलाट आलाय की काय. सध्या तरी हेच चिन्ह मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट होत असताना 4 बॉलमध्ये धावा आहेत त्या अवघ्या फक्त आणि फक्त 1. गडी बाद झालेत 2. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन इन डॉक्टर निलेश सालुंखे मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये प्रत्येक फलंदाजानं चांगलं योगदान बॅटच्या साह्यानं दिलं यशोदीप डिक्सल संघाच्या माध्यमातून. आता या मॅच मध्ये एका फलंदाजाला शेवटपर्यंत लढणं या मॅच मध्ये फार महत्त्वपूर्ण असणार आहे. नीतू मालेचा फटका. लेमनेज यष्ट्यांवरती जाऊन आदळला. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतत असताना डॉक्टर निलेश सालुंके हॅज टू डिपार्ट.
कारले डोंगरावर ही खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय जल्लोष साजरा होत असताना चैत्र सप्तमीच्या दिनी खऱ्या अर्थानं आमचा दसरा दिवाळी सण याच दिवशी खऱ्या अर्थानं साजरा केला जातो. याचंच गीत डीजे मास्टरांच्या वतीनं धन्यवाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 ऋतिक बॅटिंग मार्क वरती. विकेट हॅट्रिकचा बॉल बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न मनीषने केली मिस्टेक. चुकीला क्रिकेटमध्ये नाहीये माफी. डीप थर्ड मॅन मध्ये चाललाय बॉल सीमा पार नशिबाचा चौकार. चला चला थोडस स्पीडअप करा प्लीज. अतिशय सुंदर असं षटक पहिल्या षटकामध्ये हाताळलंय नीतू मालीनं. उद्या खऱ्या अर्थानं प्रेक्षणीय सामना अर्थातच 2 तालुक्यांना एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेनं दरवर्षी केलंय आणि या पर्वामध्ये देखील आपण पाहत असताना कर्जत 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खालापूर 11 षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक येतंय. आदरणीय पारसजी खैरे यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. अडचणीत यशोदीप डिक्सल संघ पारितोषिकांचा वर्षाभर कदाचित धावा येऊ शकतात का हेच पाठीराख्यांचं खऱ्या अर्थानं खेळाडूंवरती असलेलं प्रेम. परंतु कडाव हा संघ क्रिकेटच्या पटलावरती आज संपूर्णपणे मोहर उमटवलेला संघ आहे. कर्जत तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा संघानं जाऊन आपल्या कर्जतचं नाव आणि कडाव गावचं नाव क्रिकेटच्या पटलावरती रोशन केलंय. आणि त्या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग लाईनअप चांगला ठेवणं यशोदीप डिक्सल संघाला महत्वपूर्ण आहे. आणखी एक हवेमध्ये बॉल आहे. मनीष चाच पडतोय या मॅच मध्ये. मनीष फार चांगला गोलंदाज आहे परंतु गोलंदाजी मार्क वरती आणि त्याचनंतर ॲज अ फिल्डर क्रिकेटमध्ये योगदान देणं फार गरजेचं असं. तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकता परंतु तुमच्या फिल्डिंगनं केलेल्या चुका या संघाला खऱ्या अर्थानं भोगाव्या लागतात. याचं प्रात्यक्षिक उदाहरण. एक धाव येते साई पिंपरकर. 37 स्कोरर सांगत असताना धावसंख्या 6 अंकावरती. एका धाब्यानं पुढे सरकतोय. सन्मान देण्याचं काम. काय बॉल फेकलाय गोलंदाजी मार्क वरती विक्रांतनं. विक्रांत देखील यंगस्टर आहे. गतवर्षीपासून या खेळाडूनं क्रिकेटच्या पटलावरती खेळण्यासाठी सुरुवात केली. विश्वास ठेवला. अभिदादा देवघरे असेल आणि त्याचप्रमाणे कुशल गुरव असेल. बरेचसे यंगस्टर घडवण्याचं काम शिवशक्ती कडाव टीमनं केलंय. कुलाट टाकलाय बॉल. यारकर भन्नाट वेगात होता बॉल. भन्नाट यारकर. जसप्रीत बुमराहला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉल फेकताना आपण सातत्यानं पाहिलं. डेथ ओव्हरमध्ये कोणत्याही क्षणी हा बॉल जसप्रीत बुमराह फेकू शकतो. त्याच पद्धतीनं ओव्हर नंबर 2 मध्ये विक्रांतच्या माध्यमातून 4 बॉल फेकलेत. धावा त्यानं खर्च केल्यात 2. नाव तर मोठं कडाव संघच आणि ते कर्तृत्व सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये हे 2 युवा गोलंदाज. पॅरल स्ट्रोक मिड विकेट मध्ये फेकी अचूक आहे. कल्पेश सालुंकेचे देखील जबरदस्त कलेक्शन. यांना युवा देखील म्हणता येणार नाही कारण कित्येकदा विश्वास ठेवला कल्पेश सालुंके असेल आणि त्याचप्रमाणे कुशल गुरव अभि देवघरे यांच्या वतीनं आणि त्या विश्वासाला सार्थकी गोलंदाजी विक्रांत असेल आणि त्याचप्रमाणे नीतू माली असेल आणि यावर्षी आपण दर्शन धनवडेला देखील पाहताय मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ बॉल. पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी घेत असताना अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत यष्टीरक्षक कल्पेश यांच्या हातामध्ये. पंच माहिती सांगत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपलाय. धावाल्या षटकामध्ये साई पिंपरकर सांगतायत त्या फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये केवळ 4च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती 8 अंकावर. आणि कडाव संघाला खरं तर आज ज्यांनी पुरस्कृत केलंय ते आदरणीय राजू पवाळी, आदरणीय उमेशजी गायकवाड आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी गुरव या 3ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनसे रायगड चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. यस थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये दयनीय अवस्था. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि अद्याप तरी
हा थोडी निराशाजनक खेळ राहिला अद्याप यशोदीप डिक्सल संघाचा. इथून कमबॅक होऊ शकतो. समोर किती ताकदीचा संघ आहे, समोर किती ताकदीची गोलंदाजी आहे याचा विचार न करता येणाऱ्या बॉलला संघर्षानं जर सिद्धता स्पष्ट केली ना यशोदीप डिक्सल संघाच्या बॅटर्सनं तर इथून निश्चित सन्मानजनक धावसंख्या उभारू शकते यशोदीप डिक्सल संघ. हे सर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. त्यासाठी तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा तुम्हाला यशाच्या दिशेनं घेऊन जात असतो आणि त्याचंच उदाहरण दाखवावं लागेल कुशल गुरव बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल बॅटची कडा विशाल पोकरकर थोडासा गडबडला परंतु बॉल अंतिम क्षणी त्यानं अडवलाय. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डिंग करणं सोपं नाहीये. वेगवान पद्धतीनं बॉल येत असतो. कधी कधी बॉल अनोख्या स्टाईलनं टर्न घेऊन देखील बीट करत असतो क्षेत्ररक्षकाला. अशा अवस्थेमध्ये जजमेंट चांगली असणं गरजेचं. विशाल पोकरकर देखील थोडासा चकित झाला बॉल अडवण्यासाठी. बॉल तर अडवला, इथून रन मिळते ती 1-1 धावसंख्या पुढे जाते. थेंबे थेंबे तले साचे याच पद्धतीनं 9 धावा धावफलकावरती. ओव्हर फुलटॉस बॉल पॅडवरती आदळलाय. पंच सांगत असताना अतिरिक्त उंचीवरना बॉल, उंची बाउंस जास्त होता या बॉलवरती. यष्टांना मिस करत चाललेला बॉल पंच सांगत असताना प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवण्याचं काम हे दोन ऑफिशियल्स करतायत. या तीनही अंपायर पॅनलचं मनापासून आपण स्वागत करूयात मनसे रायगड चषक 2025 मध्ये. प्रामुख्यानं गोलंदाजी करत असताना कुशल गुरव. इथे देखील फटका हवेमध्ये, हाफ चान्स. नो मॅच लँड रिजन मध्ये एक टप्पा बॉल पडतोय आणि निघून चाललाय डीप पॉइंट मध्ये. संघर्ष चालू होता यशोदीप डिक्सल संघाचा. संघर्षाला संपवण्याचा येतोय हा महत्वपूर्ण 4 धाव्यांसाठी चौकार. कोलेवाडा कधीच निघालाय आई माऊलीच्या दर्शनाला. सोहळा आनंदाचा सजलाय आज खऱ्या अर्थानं. उत्सव आई एकविराच्या चरणी जल्लोष व्यक्त केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा येत आहेत महत्वपूर्ण. गोलंदाजी चांगली आहे वन्स अगेन. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न, वॉडा एफर्ट्स, परंतु निघून गेलाय बॉल. सलगचा दुसरा चौकार कुशल गुरवच्या विरोधात येतोय. हा दुसरा लगातारचा चौकार. ते रायगड चषक आज आपण पाहिलं खऱ्या अर्थानं मनसेचा ठाण्या बाग सन्मान्य अविनाशी जाधव आणि त्याचप्रमाणे इथे मात्र शरीरभेदी बॉल. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय माजी आमदार अर्थातच राजूदादा पाटील. एकच वादा खऱ्या अर्थानं आमचा राजूदादा सन्माननीय आमदार माजी आमदार राजूदादा यांचं शुभ आगमन सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेसाठी होईल. ठीक 9 वाजता रात्री खऱ्या अर्थानं रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. कुशल गुरवचा बॉल अतिशय वेगवान. फलंदाजाच्या स्टान्स पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथून डॉट बॉल येतोय. पंच सांगत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा आहे धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये मी तर म्हणेल धावांचा ओघ कमी होता. या षटकामध्ये धावा आल्या टोटल 11. इथून ना थोडासा कमबॅक केलाय मी तर म्हणेल यशोदीप डिक्सल संघानं. 3 षटकांमध्ये 19. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अंतिम आणि डेथचा ओव्हर बाकी आहे. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. दर्शन दनवडे सज्ज होत असताना आणखी एक यंगस्टर. आम्ही मगाशीच उल्लेख केला की भरपूर सारे यंगस्टर घडवण्याचं काम केलंय ते शिवशक्ती कडाव संघाने. हाच खरा क्रिकेटच्या पटलावरती मोठा विजय. कारण तुम्ही ज्यावेळी क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरत असताना त्यावेळी ते नाव पुढे सातत्यानं ठेवण्यासाठी तुम्हाला यंगस्टर देखील घडवावे लागतात.
याचंच उदाहरण शिवशक्ती कडाव संघाकडून आपण पाहिले. नितू मालेनं केलेला कारनामा कोण विसरेल. आवर्जून मी मायक्रोफोनवरती असताना नितू मालीचं षटक मला सातत्यानं आठवतं. बदलापूर सारख्या विभागामध्ये 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या वाचवू शकतो आणि कर्जतचा खेळाडू 6 बॉल 1 धावसंख्या वाचवू शकतो. इतका अभिमान कर्जतकरांना देखील असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने नितू मालीचं ते षटक 6 बॉलमध्ये 1 धावा वाचवल्या होत्या. बरेचसे यंगस्टर या तालमीमध्ये घडलेत. गुट्टू देखील थोडा फलंदाजीमधून तो दिसत नाहीये, परंतु त्याच्या बॅटमधून देखील आपण धावा पाहिल्या आहेत ॲज अ फिल्डर या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4 दर्शनचा बॉल तर अप्रतिम होता. कल्पेशानं केली आहे मिस्टेक. वेग प्रचंड होता. पंच माहिती सांगत असताना बाईच्या स्वरूपात नशिबाचा येतोय चौकार. आदरणीय अभिनाची मसे यांच्या माध्यमातून पारितोषिक येतं यशोदीप डिक्सल संघाच्या बॅटरसाठी. 3 लगातारचे षटकार आणि 3 लगातारचे चौकार. 500 रुपयांचा कॅश प्राईज सन्माननीय अभिनाजी जाधव यांच्या अभिनाजी मसे यांच्या शुभ हस्ते, अभिनाजी भासे यांच्या शुभ हस्ते 3 षटकार 3 चौकार लगातारचे 500 रुपयांचा कॅश प्राईज. दर्शनचा बॉल चांगला होता या अगोदरचा. पुन्हा एकदा बॉल अप्रतिम आहे. धाव हवी होती नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला, परंतु थांबवलं स्ट्राईक यांच्या फलंदाजांनी. त्याच्या बॅटवरती बॉल येतोय त्याच पद्धतीनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस. अंतिम 4 बॉलमध्ये जितक्या धावा जमवता येतील तितक्या जमवायला लागतील यशोदीप डिक्सल संघाला. खुलात टाकल्या बॉल अतिशय वेगवान यष्ट्यांच्या सभेत गेला बॉल. रन मिळवण्याचा प्रयत्न चुकी केली. या चुका फार महागात ठरू शकतात. पूर्वार्धाच्या खेळामध्ये केलेल्या चुका उत्तरार्धाच्या खेळामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये पंच सांगत असताना या धावा मिळतील पूर्णपणे 2 धावा. कशा येवत त्या धावा येणं फार गरजेचं आहे. अंतिम सत्रामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये ते आम्हाला फार उपयुक्त ठरतील. याच पद्धतीची बॅटिंग. ज्यावेळी मोठे फटके येत नाहीत ना त्यावेळी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं असं. आणि ज्या संघाला हे सर्व जमतं ना तो संघ खऱ्या अर्थानं पुढे सरकत असतो. स्लॉट मध्ये बॉल फटका अप्रतिम आहे. विक्रांतचे प्रयत्न असफल. बॉल चाललाय सीमा पार. मनसे रायगड चषकाचा अप्रतिम षटकार. पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना मुख्य आयोजक बरीचशी मेहनत बऱ्याचशा शिलेदारांची साथ त्यांना देखील लाभली. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यामागे प्रत्येकाचं बहुमूल्य योगदान आहे. जितूबाई पाटील यांना मिळालेलं आहे योगदान सर्वांचंच खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये. अप्रतिम बॉल वेगवान बॉल. डायरेक्ट हिटची गरज आहे आणि इथून डायरेक्ट हिट फलंदाज रनअपच्या स्वरूपामध्ये बाद. इथून रन मिळणार नाही एकही आणि इथून धावसंख्या जाऊन पोचले यशोदीप डिक्सल संघाची ती 31. मगाशीच आपल्या मनोगतामधून सन्माननीय मनसेचा ठाण्यावाग अर्थातच अभिनाची जाधव यांच्या माध्यमातून मनोगत व्यक्त झालं होतं की जितूबाई पाटील हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये आम्हाला पाहायचं आहे आणि आमची देखील तीच अपेक्षा आहे स्पर्धेच्या वतीनं. हे रायगडचं नेतृत्व खऱ्या अर्थानं पुढे आम्हाला देखील पाहायचं. याच पद्धतीनं ही सदिच्छा आपण व्यक्त करूयात. दर्शनचं हे फार अप्रतिम षटक. अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग. दर्शन धनवडे बॉलिंग मार्कवरती. 31 तर आल्या धावफलकावरती संघर्ष केलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 8 होत्या. कुशल गुरवच्या षटकामध्ये 11 आल्या. तिथून या षटकामध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक केल्यात मी तर म्हणेल शिवशक्ती कडाव संघानं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हुकचा फटकाय व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही परंतु गॅप सिलेक्शन बहारदार डीप फाईन लेग मध्ये वॅकँड एरियामध्ये बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक नशिबाचा चौकार. इथून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. आता येणारे 24 बॉल 36 धावसंख्येची आवश्यकता आहे ती शिवशक्ती कडाव संघाला यशोदीप डिक्सल संघाच्या अगेन्स्ट. या 36 धावा
वाचल्या जातील की थांबवल्या जातील तोपर्यंत करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात आमचे सिनियर कॉमेंटेटर्स, खऱ्या अर्थानं आमचे आदर्श कॉमेंटेटर अर्थातच काका सन्माननीय समीरजी सोमने सरांना. एक प्रेक्षणीय सामना उद्या भेटीला येणार आहे. कर्जत 11 त्यांच्या विरोधामध्ये खालापूर 11 असा प्रदर्शनीय सामना. कर्जत संघाला लीड करणारे उद्या साहिल लोंगले, कल्पेश साळुंके देखील त्या संघामध्ये आहेत. समीर माळी, विजय पवार, ऋतिक दळवी, अमोल भोईर, मोहन पारदी, अमोल चव्हाण, आकाश गायकर, कुशल गुरव, अभि देवगरे आणि कुणाल दाबणे अशी कर्जतची प्लेइंग 11ची लिस्ट आपण पाहतोय. कर्जतचा स्क्वॉड पाहायला मिळतोय. तर खालापूर संघाचं नेतृत्व करणार आहे तो हर्षद पेंडारी. बंटी भद्रिके या संघामध्ये आहे. इक्कू संजय सोळंकी आहे. शुभम घोडविंदे आहे मुळगावचा खेळाडू. पंकज शिंदे आहे वाशिवलीचा खेळाडू. खोपोलीमधील अजिंक्य दर्गेला देखील आपण खालापूरच्या स्क्वॉडमध्ये पाहतोय. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे आहे. महेश म्हात्रे आहे. कुणाल कदम आहे. ऋषभ भुजबळ आहे. प्रथमेश राणे, अजय मराजगे, राज सावंत आणि शंकर पारंगे असा खालापूरचा स्क्वॉड उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी मॅच. एका बाजूला साहिल लोंगले जो कर्जत तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे, नेतृत्व करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला हर्षद पेंडारी म्हणजे बंटी पेंडारी जो खालापूरला उद्या लीड करणार आहे. प्रदर्शनीय सामना उद्या रात्री 9 वाजता मनसे रायगड चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी क्रिकॉनचे चेंडू वापरण्यात आलेत. फार चांगला बाउन्स आहे. चांगल्या षटकार चौकार आपल्याला या क्रिकॉनच्या बॉलवरती नेहमीच पाहायला मिळत असतात आणि तो चेंडू या स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे. ज्याला कोणाला हे चेंडू परचेस करायचे असतील तर त्यांनी संदेशजी कंठे यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन पाठवा. बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना आहे की लगेच आपली ओपनिंग पेअर ग्राउंडमध्ये पाठवा. यस, विनंती आहे. निकेश राऊत यांचे परम मित्र अर्थातच सनी भगत, त्याचबरोबरीने सुशांत भगत, सूरज भगत, अक्षय भगत यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. चला सलामीची जोडी पाठवा. शिवशक्ती काढाव. बराचसा पॉज मात्र घेतला जातोय. लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. मनसे रायगड चषक कल्पेश साळुंखे आणि कौशल गुरव मात्र मैदानात दाखल झालाय. 24 बॉलमध्ये पाठला करायचे 36 धावसंख्येचा. धन्यवाद सूरजजी आत्मोडे सर आणि त्याचबरोबरीने धन्यवाद आमचं शिवम लोभी सर. मंचावरती स्वतः आदरणीय जितूबाई उपस्थित आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार. आणि उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अल्पेश 11 लवजी विरोधात जानमान डवळेपाडा, त्यानंतर असेल कुंदे विरोधात कान्होर, आणि तिसरा सामना असेल देसाई आणि त्यांच्या विरोधात असेल नेरे, आणि चौथा सामना असेल तो कासगाव विरोधात BCC बेंडकल बी. हे 8 संघ तुम्ही उद्या पाहाल या स्पर्धेमध्ये. आणि कर्जत विरोधात खालापूर असा प्रेक्षणीय सामना, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असा एक सामना उद्या मात्र होईल. बाखुडला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव थोडी जोखीम होती परंतु ती इथे घेतलेली आहे. 24 चेंडू 36चं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. अशोकजी काळोखे साहेब यांच्या वतीने कडाव टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद. आणि समालोचकासाठी देखील मगाशी रजनीकांतजी पवाळी यांनी मात्र पारितोषिक दिलं शिवमला. आता मला पारितोषिक आले. अशोकजी काळोखे साहेब यांच्या वतीने आपले खूप खूप आभार. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतले. गोलंदाजी करतोय तो रोहित साळोखे. 36चं टार्गेट आहे. लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या. कडाव संघाला या धावांचा पाठला करायचे. या अगोदर 2 मॅचेस जिंकल्यात ते श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीने. फ्री होम डिलिव्हरी होती परंतु OTP हरवला.
झेल मात्र इथे सुटला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तो देखील कोणता कुशल गुरवचा. पारस खैरे यांच्या वतीने सलग विकेट हॅट्रिक साठी मात्र पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. कडाव टीम साठी षटकाराला 500. दिमागतीचा चेंडू लेग कटर. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. पाक क्रिकेट किती बदललंय. मगाशी आमचे मी गारपोलीचा का उल्लेख करतोय कारण 1985 ला विके शेलार सर त्यांनी 6 दिवसांची स्पर्धा भरवली होती. सगळे पारितोषिकं मिळून अनामत रक्कम होती 32,000ची आणि 6 दिवसांमध्ये 64 संघ खेळले होते. त्यानंतर 2025 मध्ये ट्रेडमार्क शॉट बाय कल्पेश साळुंखे. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. सहा धावा धाव फलकावर. 36चा पाठलाग. रोहितने बीट केलं होतं अगोदरच्या चेंडूवरती कल्पेशला. खतरनाक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. शफल झाला. पायातला बॉल उडवलाय. फाईन लेगला. बॅक टू बॅक 2 चौकार कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून. चौकार मात्र आले त्याच्या बॅटमधून. तर अशोक काळोखे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक कल्पेशला देण्यात येईल. परंतु एक चेंडू बाकी आहे. या षटकातील संधी आहे आताच कल्पेशला. सलग 3 चौकारांसाठी. मिड ऑफच्या वरतून आलाय सलग 3रा चौकार आणि अशोक काळोखे साहेबांचं पारितोषिक कल्पेशसाठी 1000 रुपयांचं. या चौकाराने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कल्पेश तुमचे मनापासून आभार. उद्या मात्र आपल्याला महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात लोकप्रिय आमदार अर्थातच एकच वादा राजू दादा सगळ्यांचे राजू दादा यांची उपस्थिती मात्र आपल्याला इथे लाभणार आहे. उद्या ठीक 9 वाजता रात्री 9 वाजता उपस्थिती लाभेल. आज मनसेचे नेते मनसेचे ढाण्या वाघ आदरणीय अविनाशजी जाधव साहेबांची आपल्याला उपस्थिती लाभली. आणि जितूभाई मगाशी उल्लेख छान केला कारण तळवडेचेच पुरस्कर्ते होते आणि तळवडेमध्ये नुकताच शिवस्मारकाचं उद्घाटन झालं. त्या शिवस्मारकासाठी सर्वात मोठं योगदान कोणी केलं असेल तर जितूभाई यांनी केलेलं आहे. परंतु भाईंची एक वेगळीच ओळख आहे. भाईंनी जरी मदत केली तरी सुद्धा कुठेही नाव ते टाकत नाहीत आणि मी आवर्जून सांगेल की बाई त्या कार्यक्रमालाही जात नाही. आडवा बॅटने घुटना टेक तमाशा देख. बॉल सीमारेषा पार. कौशल गुरवचा षटकार. कडाव टीमच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र अशोक काळोखे साहेबांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. आतापर्यंत 100 पेक्षाही जास्त मंदिरं उभारणीसाठी आदरणीय जितूबाई यांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मात्र मदत केली. माझ्याही गावचं मंदिर असेल उकरूलचं त्यासाठी त्यांनी मदत केली. नुकताच शिवस्मारकाचं उद्घाटन झालं त्यासाठी देखील मदत. गॅपमध्ये हा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने. परंतु कुठेही तुम्हाला बाई फ्रेममध्ये दिसणार नाहीत. कधीतरी मग त्या ठिकाणी जाऊन भेट देतात. कुठला जरी मोठमोठा कार्यक्रम असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर प्रसिद्धी क्षेत्रात यायचं नाही. धर्माचं काम करत असताना धर्माचं काम करायचं ते मनापासून करायचं. प्रसिद्धीसाठी करायचं नाही. वैयक्तिक कारणांसाठी करायचं नाही. धर्माचं काम स्वतःसाठी अजिबात करायचं नाही. हाच अजेंडा आहे तो जितूबाई पाटील यांचा. परंतु इथे अजेंडा क्लिअर आहे. कल्पेश साळुंखे ठोकतोय ते फटका परंतु थोडा हवेने चेंडू आतमध्ये आला. झेल सुटला. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. श्रेयस मसे गोलंदाजी करतोय. एक षटकार. सत्तावीस धावा.
कव्हर्सला. व्हॉट अ ग्रेट शॉट. कौशल गुरवच्या बॅट मधून आला हा चौकार, 4 धावा. सव्वीस धावा मात्र झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी फक्त 10 धावांची गरज. अशोक काळोखे साहेब यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय ते कडाव टीमला. 26. बॅट आणि पायाच्या मधून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला. निर्धाव चेंडू तो श्रेयस मसेकडून. क्विकर 1. त्याचबरोबरीने लेग कटरचा मात्र वापर. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि ते झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद होईल कौशल, परंतु आपलं काम त्याने चोख बजावलंय. तो मात्र माघारी परतलाय. आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. खरं तर मगाशी मनसे नेते अविनाश जाधव साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून सांगितलं की जितूबाईंना दिलेलं काम हे झालं नाही, असं कधीच झालं नाही. हे मी सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे दौरे आखले जातात त्यामध्ये सर्वात मोठं योगदान असतं ते भाई यांचं. कारण ते सर्वांना ठाऊक आहे. दौरा फक्त साहेबांकडून दिला जातो की महाराष्ट्राच्या या ठिकाणी आपल्याला पोचायचे, मग त्याची संपूर्ण तयारी जी केली जाते ती जितेंद्र भाई हे करतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. या स्पर्धेचं उद्घाटन गेल्या वर्षी मात्र अमित भाई ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालंय. कारण एवढे मोठमोठे नेते आणण्याचं काम काय येतात त्यामागचं कारण आहे जितूबाई यांचं कार्य. रायगड जिल्ह्यासाठी कार्य असेल. सर्वात मोठं काम जितूबाईंनी कोणतं केलं असेल तर कोरोना काळानंतर ज्या महिला बचत गटांनी बँकांकडून कर्ज घेतले होते, त्या बँका त्यांच्या मागे लागल्या होत्या, त्या नॅशनलाइज बँका असून सुद्धा मनसेने आपला त्यांना तडाखा दाखवला होता. जितेंद्रभाई अलिबागच्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांना जबर त्याने धमकीच दिली होती असं म्हणा की महिलांकडून वसुली केली जाणार नाही, त्यांना स्थिर स्थावर होऊ द्या, नंतर तुमचे ते हप्ते भरतील. हे काम कोणी केलं तर जितूबाई यांनीच केलं. बराच बाहेर आहे हा चेंडू. शफल झाला बॅटर आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळाला आणि ते तिसरे पंच रिव्ह्यू घेत आहेत. ऑफिशियलने मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. डाऊट आहे त्यांच्या मनामध्ये. 12 चेंडू विजयासाठी धावा करायचे, त्या मात्र 10. आता तिसरे पंच तपासतील की एक्झॅक्टली काय निर्णय येतोय. अभि देवघरे मात्र मैदानात दाखल झालेला आहे. ललित मंडप डेकोरेटर्स ललित भाई यांना विनंती की आपण मंचावरती या. आज त्यांनी सेटअप चेंज केला. अक्षय राऊत दिलेला शब्द त्यांनी पाळला. मला असं वाटते आता सध्या निकेश राऊत आणि ओमकार तुपे उद्याच्या मॅचेसची तयारी करतायत. कर्जत विरोधात खालापूर प्रेक्षणीय लढत. आणि चला निर्णय मात्र आलेला आहे की इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. गोलंदाजीसाठी आलाय तो जयेश. 12 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. यशोदीप क्रीडा मंडळ डिकसळ बॅटिंग करत असताना चुका केल्या, परंतु पाहूया आता गोलंदाज. झेल सुटलाय, संधी होती आणि बॉल चाललाय तो मात्र थर्डमॅनला. 2 धावा मात्र इथे घेतल्या जातील. हा फेवरेट झोन आहे तो कल्पेश साळुंकेचा. या क्षेत्रामध्ये कल्पेशच्या बॅटमधून नेहमी फटके येत असतात. तुम्हाला संधी दिली होती कल्पेशने, परंतु इथे ती संधी गमावले. चला बाउंड्री चेक मात्र केली जाईल की एक्झॅक्टली काय घडलंय, बाउंड्री अडले की नाही.
श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. तिसरे पंच तपासतायत की एक्झॅक्टली काय घडलं. प्रत्येक डाव महत्त्वाचे आहे, कारण अद्यापही सामना संपलेला नाहीये. झुंज देतोय तो यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ हा संघ. शिवशक्ती कडावच्या विरोधात काल स्वर्गीय दिबा पाटील अधिराज 11 उमरोली हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 साठी. आणि या आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकलेत ते श्रीपती बाबा उमरोली या संघाने. राजेशजी विरले आणि सूरजजी गोडविंदे साहेबांनी त्यांचा संघ आज पुरस्कृत केलाय उमरोलीचा. पाहूया आता निर्णय काय येतोय. सर्व बाजूनी तपासलं जात आहे की बाउंड्री आहे की नाही, आणि इट्स अ बाउंड्री, चौकार. 4 धावा मात्र इथे जोडल्या जातील आणि आता सामना आवाक्यात आलाय. मी विनंती करतोय श्रीपती बाबा उमरोली संघाचा कर्णधार, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं. धाव फलक 31 आणि आता विजयासाठी धावा पाहिजेत त्या मात्र 5. बॅटिंग करत असताना डिक्सळ संघाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8च केल्या. बॅटची कडा कोणीच अडवू शकणार नाही आणि ते चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. सुपर हिरो तर भाई आहेत जितेंद्रभाई पाटील, ज्यांच्या वतीने एक सुपर डुपर स्पर्धा आले भेटीला. आपल्या एका धावेची गरज, पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ही विजयी धाव फलकावरती जोडले ते कल्पेश साळुंखेने. शिवशक्ती कडाव संघ मात्र विजयी झालाय आणि हार्ड लक टू यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ बी टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. आर्थिक पारितोषिक होतं या स्पर्धेचं, माफी असावी या मॅचसाठी. आदरणीय काळोखे साहेब, अशोक काळोखे साहेब यांच्या वतीने कल्पेशने सलग 3 चौकार मारले त्यासाठी 1000 आणि कुशल गुरवने एक षटकार मारला